नमस्कार. मोहिनीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. शाळा सुरू झाल्या, तर लहान मुलांना डब्यात काय द्यायचं हा सर्व आयांपुढे एक यक्ष प्रश्न असतो. अगदी लहान मुलांना त्यांच्या आवडीचं पण पौष्टिक जंक फूड न देता आणि त्यांना खायला सोयीचं होईल असं काय द्यायचं हा एक प्रश्न असतो. तर आपण आपल्या रेसिपीची सुरुवात मुलांसाठीच्या रेसिपीजनीच करूया. तर आजच्या आपली रेसिपी आहे मिनी केक इन अप्पे पॅन. तर आपण त्यासाठी लागणारे साहित्य बघूयात आधी. 1 वाटी बारीक रवा, अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी दही, अर्धी वाटी दूध आणि पाव वाटी साजूक तूप. हे साहित्य आता सर्व आपण एकत्र करूयात. तर आता आपण एक एक हे सर्व साहित्य घेऊयात. पहिल्यांदा हा बारीक रवा घेतलेला आहे. त्याच्यामध्येच ही अर्धी वाटी साखर घालूयात आणि थोडं हे मिक्स करून घेऊया. आता त्याच्यात अर्धी वाटी दही घालायचंय. एक एक पदार्थ घेतला की तो प्रत्येक वेळी नीट मिसळून घेतला पाहिजे. सगळीकडे ते लागलं पाहिजे. आता आपण ह्याच्यात अर्धी वाटी दूध घालूयात. सगळं एकदम नाही घालायचं, थोडं थोडं करत घालायचं, म्हणजे रव्यामध्ये गुठळी होत नाही. आता हे राहिलेलं दूध पण आपण त्याच्यात घालूयात. आता पाव वाटी तूप घालायचं आहे. बरं, हे सर्व साहित्य आपण जर रात्री भिजवलं आणि सकाळी केलं तर केक जास्ती छान होतो निश्चितच. पण इन्स्टंट आहे म्हणल्याप्रमाणे तुम्हाला एवढा जो वेळ नसेल, तर एक तासभर भिजवून तुम्ही केलं तरी सुद्धा चालतं. कारण अगदी करायच्या वेळेस आपण याच्यात बेकिंग सोडा घालणार आहोत. आता हे चांगलं मिक्स करून झालेलं आहे. तर आपण आता हे रात्रभर असंच झाकून ठेवायचंय. आपण आता हे रात्रभर असंच झाकून ठेवायचंय आणि सकाळी आपण केक करूयात आप्पे पात्रात. हे आपण आता रात्रभर भिजवलेलं केकचं बॅटर आहे. तर आपण बघूयात आता याची कन्सिस्टन्सी कशी आहे. जास्ती सैल नको आणि जास्ती घट्ट नको. तर आता रवा पण छान फुललेला आहे. तर आपण एकीकडे आधी आता गॅस चालू करूयात. आणि हे आप्पे पात्र गरम होईपर्यंत याच्यामध्ये बेकिंग सोडा घालूयात. बेकिंग सोडा हा नेहमी आयत्या वेळेसच घालायचा, जास्ती आधी घालायचा नाही, नाही तर मग त्याचे इफेक्ट जातो. तर हे अर्धा चमचा बेकिंग सोडा चांगला मिक्स करून घ्यायचा. बघा, पीठ लगेच तुम्हाला असं फुललेलं दिसत असेल. हलकेपणा येतो पिठाला. गरम झालेलं आहे पात्र. आपण आता गॅस थोडा कमी करूयात.
कारण हे आप्पे आपल्याला मंद गॅसवरच करायचे. आता या सगळ्यामध्ये आपण थोडं थोडं तूप घालून घेऊयात. तर याने आपण ह्या चमच्याने एक एक चमचा प्रत्येक कॅव्हिटीमध्ये घालू. सुरुवात करताना पहिल्यांदी बाहेरनं सुरुवात करायची, कारण मधल्या कॅव्हिटीजना जास्ती झळ लागते, नाही तर ते करपतील आधी घातले तर. आणि हे साधारण अर्धच घालायचं, म्हणजे ते फुलून येतं बरोबर, जागा मिळते त्याला फुलायला. आता हे आपलं सगळं घालून झालंय. याच्यावर आता आपण झाकण ठेवूयात आणि एक 2 ते 3 मिनिटं त्याला चांगली वाफ देऊयात, म्हणजे एका बाजूने ते होईल बरोबर. आता याची एक बाजू झालेली आहे खालनं. आता आपण हे उलटूयात. वा, बघा एकदम गोल्डन रंगावर झालेले आहेत. तर आता हे दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण 1 मिनिटभर करून घ्यायचं. परत काही आपल्याला तूप वगैरे सोडायला लागत नाही, कारण हे नॉनस्टिकचं भांडं आहे. जर बिडावर तुम्ही केलं तर कदाचित थोडंसं तूप घालायला लागेल बरं. आता पण नंतर झाकण ठेवायची काही आवश्यकता नाहीये. आता आपण दुसऱ्या बाजूने पण बघूयात. हे बघा, छान गोल्डन कलरवर झालेलं आहे. आपण आता हे काढूयात. तर आपले हे मिनी केक आप्पे पात्रातले तयार झालेले आहेत. आता हे आपले मिनी केक तयार झालेले आहेत आप्पे पात्रातले. बघा, तुम्हाला एक दाखवते कसा सॉफ्ट आणि खुसखुशीत झालेला आहे. आपले आता आप्पे पात्रातले मिनी केक डब्यात भरून तयार आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा कमेंट्समधनं. फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा. अशाच काही नवीन, काही जुन्या रेसिपीज मी घेऊन येतच राहीन. तुमच्या काही सजेशन्स असतील तर मला कमेंट्सद्वारा नक्की कळवा. थँक्यू.